ब्रेकनंतर बातमी पुण्यातून आहे. पुण्यातील राजगड पोलीस स्टेशन परिसरातील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. राजगड पोलिसांचे अनेक कारनामे आतापर्यंत उघडकीस झालेत. गुटखा चोरीचा सीसीटीव्ही लोकशाही मराठीच्या हाती लागलाय. गुटख्यांचे बॉक्स पळवणाऱ्या पोलिसांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाहीये. सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडले जात आहेत. चंद्रशेखरजी, नेमकं प्रकरण काय आहे? सीसीटीव्ही फुटेज लोकशाही मराठीच्या हाती लागलेलं आहे. सीसीटीव्ही फुटेज दाखवल्यानंतरही अजूनही पोलिसांवर कोणतीही कारवाई झालेली नाहीये. या पोलिसांवर कोणाचा अभय आहे? खरं तर हा महत्वाचा प्रश्न आहे चंद्रशेखरजी. काही दिवसापूर्वीचा हा सगळा प्रकार असल्याचं सांगितलं जात आहे. राजगड पोलिसांनी एक गुटख्याचा ट्रक जो आहे तो जप्त केला होता. गुटख्यावरती कारवाई केली होती आणि या कारवाईनंतर हा जो गुटख्याचा ट्रक आणि त्यातील जो मुद्देमाल आहे तो पोलीस स्टेशनला आणण्यात आलेला होता आणि त्याच दिवशी रात्री 10 वाजता हा जो गुटख्याचा ट्रक आहे त्या गुटख्याच्या ट्रकमधून 5 ते 6 बॉक्सेस जे आहेत त्या ट्रकमधून घेऊन जाताना पोलीस आपल्याला दिसत आहेत. अत्यंत सगळा हा धक्कादायक प्रकार आहे. ज्या पद्धतीने मुद्देमाल जो असतो तो जप्त केलेला असतो आणि या जप्त मुद्देमालातील जी वस्तू आहे ती खरं तर कायदेशीर शासनाची असते. त्याची विल्हेवाट जी आहे ते सरकार करत असतं. परंतु अशा पद्धतीनं हा जो राज्यामध्ये गुटखा बंदी आहे त्या गुटखा बंदीच्या कालावधीमध्ये हे जे गुटख्याचे बॉक्स घेऊन जाणारे आपल्याला सीसीटीव्ही मध्ये जे पोलीस दिसतात ते अत्यंत धक्कादायक आणि थक्क करणारा हा सगळा प्रकार आहे. पुण्याच्या राजगड पोलिसांनी काही दिवसापूर्वी 1 कोटीच्या दरोड्याचा प्रकार केला होता आणि आता या सगळ्या प्रकारानंतर पोलीस स्टेशनच्या अनेक कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे धक्कादायक हे सगळे कारनामे समोर येताना दिसत आहेत. एकंदरीत राजगड मध्ये चाललंय काय हा सुद्धा एक महत्वाचा सवाल उपस्थित केला जात आहे. ज्या पद्धतीनं मुद्देमाल जप्त केला जातो आणि या जप्त मुद्देमालातून अशा पद्धतीनं गुटख्याचे बॉक्स जे आहेत ते लंपास केले जातात आणि लंपास हे दुसरे तिसरे कोणी चोर नसून हे पोलीस आणि त्यांचेच काही खाजगी व्यक्ती आहेत. खरं तर हा अत्यंत धक्कादायक सगळा प्रकार आहे आणि या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केलेली आहे. परंतु या सगळ्या मागणीला वरिष्ठ पोलीस अधिकारी टाळाटाळ करत असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे. यामध्ये सखोल चौकशी व्हावी. हे गुटखा चोरी करणारे जे पोलीस आहेत त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी या संतोष मोहिते नावाचे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी केलेली आहे. खरं तर याकडे आता वरिष्ठ पोलीस अधिकारी काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. चंद्रशेखरजी, वरिष्ठांना काही या संदर्भात माहिती आहे का? वरिष्ठांच्या वतीनं काही प्रतिक्रिया आलेली आहे का या सर्व प्रकरणावर? खरं तर हा जो सगळा प्रकार झालेला काही महिन्यापूर्वीचा आहे आणि गेल्या आठवड्यात लोकशाहीने जो उघडकीस आणलेला 1 कोटी रुपयाचा जो दरोड्याचा प्रकार होता या सगळ्या प्रकारानंतर राजगड पोलिसांचे जे वेगवेगळे कारनामे समोर आले आणि या संदर्भातील जी तक्रार आहे संतोष मोहिते यांनी वरिष्ठांकडे अर्थात पोलीस अधीक्षक जे संदीप गिल त्याचबरोबर कोल्हापूर परिक्षेत्राचे जे पोलीस महानिरीक्षक आहेत त्यांच्याकडे सुद्धा केलेली आहे. या संदर्भातील चौकशी अहवाल सुद्धा पोलिसांनी मागवलेला आहे. परंतु सीसीटीव्ही मध्ये ज्या पद्धतीनं गुटखा जो आहे तो जप्त केलेला गुटखा पोलिसांनी जप्त कारवाई करून केलेला गुटखा आणि त्या जप्त गुटख्यातील ट्रक मधील काही बॉक्स पोलीसच घेऊन जाताना दिसत आहेत. अत्यंत हा सगळा धक्कादायक प्रकार आहे. मेघना, निश्चित धन्यवाद चंद्रशेखरजी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.